आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी पक्ष चिन्ह या वादावर सुप्रीम कोर्टात 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। घड्याळ चिन्ह अजित पवारांना देण्याच्या निर्णयाला शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले, तर विधानसभा अध्यक्षांनी अपात्रता प्रकरणात दिलेल्या निर्णयाला शरद पवार आणि ठाकरे गटाने आव्हान दिले। या तीनही याचिकांवर 1 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून या सगळ्या प्रकरणी तारीख पे तारीखचा सगळा सिलसिला सुरू आहे आणि आता पुन्हा एकदा तारीख समोर येते, ती म्हणजे 1 ऑक्टोबरची। दीपक, गेले काही दिवस इतर प्रकरणांमुळे या प्रकरणांवर सुनावणी होऊ शकली नव्हती। राष्ट्रवादी पक्षाचा नाव आणि चिन्हाचा जो वाद आहे ते प्रकरण सरन्यायाधीशांच्या कोर्टात नाहीये, तर जस्टिस उज्ज्वल भुयान आणि सूर्यकांत यांच्या कोर्टामध्ये आहे। तर त्याविषयी गेल्या वेळी सुनावणी झाली होती आणि त्यानुसार 1 ऑक्टोबरच्या तारखेला पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, ज्यामध्ये अजित पवारांच्या गटाला विधानसभेपुरतं नवं चिन्ह दिलं जावं अशी मागणी शरद पवारांच्या वतीने करण्यात आली आहे। तर दुसऱ्या बाजूला शरद पवारांच्या वतीने आणि उद्धव ठाकरेंच्या वतीने राहुल नार्वेकरांचा जो आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय होता त्या निर्णयाला आव्हान दिलं गेलेलं आहे। या प्रकरणाची सुनावणी ही सरन्यायाधीशांच्या कोर्टात प्रलंबित आहे। तर 1 ऑक्टोबरचा वादसूचीमध्ये या प्रकरणाचा उल्लेख आहे, त्यामुळे आता या तीनही प्रकरणांवर 1 ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे। दीपक, सोमेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।